श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन आणि संवर्धन आराखड्याअंतर्गत कामे 25 जूनपर्यंत पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिल्या। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी रिद्धी सिद्धी दर्शन मंडप, चंद्रभागा वाळवंट, CCTV कंट्रोल रूम, वाखरी पालखी तळ तसंच वाखरी ते पंढरपूर महामार्गाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या। यावेळी त्यांच्या समवेत सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजित औटी, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम उपस्थित होते। या प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन आणि संवर्धन आराखड्याअंतर्गत पडसाळ, देणगी कक्ष, अर्धमंडप येथील पायऱ्या ही कामे 25 जूनपर्यंत पूर्ण करावीत। तसंच पश्चिम द्वाराचं काम तात्काळ सुरू करून आषाढी वारीपर्यंत पूर्ण करावं अशा सूचना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिल्या। यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी अधिक मासातील कमला एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी 4 ते 5 लाख वारकरी भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीमार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबतची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली। यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी अधिक मासानिमित्त वारकरी भाविकांच्या सोयी सुविधेसाठी दर्शन रांग, दर्शन मंडप इथं करण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली। तसंच मंदिर जतन आणि संवर्धन आराखड्याअंतर्गत पूर्ण झालेल्या आणि करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली।